हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा. तर कालचं जे भाजणीचं भाजलेलं होतं ना ते तसंच कढईमध्ये राहिलेलं होतं. मला ॲक्च्युली कॅरीबॅग नव्हती, नंतर कॅरीबॅग भेटल्यानंतर चला म्हणलं ते भरून घ्यावं आणि दळून पण आणायचं राहिलेलं आहे. तर तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे फ्रेंड्स सांगा मला. आणि आमची तर दिवाळीची तयारी चालूच झालेली आहे, कारण की माझ्या घरी येणार आहेत सासूबाई. त्या येणार आहेत म्हणून मी खूप खुश आहे. म्हणलं चला लवकर लवकर आपली सगळी दिवाळीची ते यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवावी म्हणून माझं चालू आहे. तर नुसतं भाजलेलं होतं तर मग मी कशाला धोत बसू ना, जास्त कामं वाढतात म्हणून मी तशीच कढई पुसून ठेवली. त्यानंतर आणलेली होती भाजी वगैरे, तर त्या सगळ्या भाजी किराणा माल जे काही आणलेलं होतं ते आता सगळं काही मी काढून घेत आहे. तर आज मी तुमच्यावर काय बनवणार आहे दिवाळीचं ते तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि आमच्या तिकडे ती चिकूचं चालू आहे गप्पा की मम्मा तू आज ना चकली बनव. पण मला ॲक्च्युली ते भाजणीचं जे आहे ना ते दळण आणल्याशिवाय तर बनवता येत नाही, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे सामान वगैरे सगळं ठेवून घेत आहे. असं म्हणतात की दिवाळीची सुरुवात गोड कोणत्या तर पदार्थाने सुरुवात करावी, म्हणून मी बनवायला घेतलेलं आहे शंकरपाळ्या. तर शंकरपाळ्याची पूर्ण रेसिपी काय एवढी अवघड नसते बघा, तसे मी यूट्यूबवरती बघूनच मी करत आहे. आणि त्यानंतर आता इथे शंकरपाळ्या खाली वगैरे लाटून घेत आहे. राडा खूप पडलेला आहे, असं वाटतं जीव नकोसा होतोय सगळे कामं करून, पण काय करणार ना, करावंच लागतं. आणि त्यात एवढी कामं करूनही कोणाचं आपल्याला कौतुक भेटत नाही, त्यामुळे आणखी खरंच कंटाळा येतो. त्यामुळे वाटतं की नुसतं काम 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 काम, स्त्री जातीला फक्त कामच करायचं आहे, बाकी काही नाही बघा ह्या जीवनात. त्यामुळे चला मुलांसाठी तर आपल्याला दिवाळी सेलिब्रेट करावीच लागते. नाही म्हणत तर घरात गोडधोड केल्याशिवाय पण दिवाळी वाटत नाही. दिवाळी आली जवळ ना म्हणजे सगळ्यांच्या घरात फराळ्यांचा वास असतो, तो वास थोडा दरवळ आल्यानंतरच छान वाटतं घरामध्ये खरं तर. त्यामुळे म्हणलं चला आपण काहीतरी धोडापासूनच आपण सुरुवात करावी दिवाळीला. त्यामुळे सुरुवात केलेली आहे. ते बघा फ्रेंड्स बनवले आहे शंकरपाळे. रेसिपी ॲक्च्युली दाखवली नाही तुम्हाला मी, तसे मी यूट्यूबवरूनच बघून केलेली आहे रेसिपी. खूप थकले बाबा, ही दिवाळी म्हणजे प्रचंड काम असतं. तर आपल्याला झालेली आहे मस्त अशी शंकरपाळे. कोणी कोणी दिवाळीची सुरुवात केलेली आहे सांगा मला कमेंट करून. आणि तुम्ही कोणते कोणते मेनू बनवणार आहात ह्या दिवाळीला ते पण सांगा. चला तर थोडंसं आवरून घ्यायचं आहे मला. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी शेअर करते. किराणा माल काही यादी दिलेली होती, त्यांनी किराणा मालात आणून ठेवलेला आहे ते पण मला आता सगळं आवरायचं आहे. खूप सारे कामं असतात बाबा दिवाळीचे. चला तर मी थोड्याने तुम्हाला भेटते. शंकरपाळ्या वगैरे सगळं बनवून झालं, थंड व्हायला तसंच मी ताटामध्ये ठेवलं. आणि डब्बा वगैरे भरून ठेवलं नाही, कारण गरम असल्यानंतर भरून ठेवायला नको म्हटलं. त्यामुळे तर खूप छान पद्धतीने एकदम खुसखुशीत आणि मस्त अशी यम्मी टेस्टी अशी झालेल्या आहेत शंकरपाळ्या. तर त्याची रेसिपी एखाद्या वेळेस मी तुमच्या शेअर करत. खूप घाई होती, खूप सारं काही काही बनवायचं होतं, कारण की माझ्या सासूबाई येणार आहेत शुक्रवारी. मग ते येणार म्हणल्यानंतर मला त्याच्या आधी बनवून ठेवायचं होतं. त्यामुळे मला चला बनवून घ्यावं. आणि खरं सांगते शंकरपाळी खूप टेस्टी झालेल्या होत्या. आणि हे बघा तुम्हाला दाखवलं एकंदरीत कशा पद्धतीने झालेल्या होत्या. तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे सांगा मला. मी दूध घालून केले, तर बरेच जण मला म्हणतात दूध घालून करायचं नाही, खराब होतं. तर तुम्ही कशा पद्धतीने करता सांगा. आणि त्यानंतर बघा किराणा मालाची लिस्ट दिली होती. किराणा माल घेऊन आलेले होते ते दादा. ते सगळं काही ठेवावं लागतं. म्हणजे स्त्रीला कसं आहे माहिती आहे का, आपल्या बायकांना घरच्या नुसतं फराळाचं बनवून पण चालत नाही. हे काय जे काय आहे ना सगळं साहित्य पण ठेवून घ्यावं लागतं. की आणलंय तसंच पडलंय कोण ठेवेल असं पण नाही ना, शेवटी आपल्याला ठेवावं लागतं. आणि त्यात आणखी एवढं करून पण कोणाचं कौतुकाचे 2 शब्द पण भेटत नसतात, तरी पण म्हणायचं घरात काही काम असतं ना, घरात काय हे सगळं ना इतका जीव हैराण होतं ना, असं वाटतं ना कुठं तर निघून जावेत की कामं 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 नसते सणाची कामं. आता एकदा दिवाळी झाली ना नंतर काय एवढी कामं नसतात, पण आता हे दिवाळी होईपर्यंत नाकी 9 वाजते कामाची बघा. जीव हैराण होतो बघा सगळे कामं करून करून. कारण की माझं तुम्ही अवतार पण तुम्ही बघतच चाल कसे झाले आहेत माझे केस, माझा चेहरा वगैरे खूप थकायला आलेला आहे मला खरं तर. आणि त्यानंतर इथे जे काही साहित्य आणलेलं आहे ना, मी जेव्हा शंकरपाळी करत होते नंतर निश्चित चेक केलेलं होतं, तरी पण मी नंतर चेक वगैरे करून घेतलं. आणि साखर पण आणलेली आहे, कमी प्रमाणात साखर वगैरे आणली, कारण की आमच्याकडे चहा कोणी जास्त पित नाही.
त्यामुळे म्हणलं चला थोडीच आणली आणि नंतर संपल्यानंतर आणते. इथं आमच्या शेजारी दुकान असतात. मला खूप सारं साहित्य भरून ठेवायला अजिबात आवडत नाही बघा, किराणा माल वगैरे म्हणा. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का, असं भरून ठेवलं ना त्याला कुठे तर आळ्या किड्या लागतात ना, मग ते पळणं मेंटेन करत बस लागतं. मी थोडं 1-1 किलो वगैरे असं साहित्य आणते. डाळी वगैरे प्रत्येक मी 2-2, 4-4, 5-5 किलो कधी डाळी आणत नाही. मी 1-1 किलो डाळी आणतेच हमेशा. आणि जास्त आणायला काही प्रॉब्लेम नाही, पण ते खराब होतात. मग ते नीट करत बसा, मेंटेन करत बसा, ते नकोसं होतं. त्यामुळे मी ते खूप हे करते. आणि तेल वगैरे आणते 3 ते 4-5 किलो असं वगैरे तेल आणते. त्यानंतर चला म्हणलं वेळ आहे आणि आपली तेलाची कढई पण तशीच होती, तर म्हणलं चला आपण हे बनवूया मस्तपैकी यम्मी आणि टेस्टी शेव. अगदी साधी सिंपल आहे बघा. 1 किलो पीठ घेतलेलं आहे मी बेसनाचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ओवा घातलेला आहे त्यामध्ये. आणि खूप छान पद्धतीने साधी सिंपल होते. म्हणजे गावाकडे बघा कशा पद्धतीने शेव असते बघा, टेस्ट सेम त्या पद्धतीने होते. ह्यामध्ये कसलंही तेलाचं मोहन टाकलेलं नाही आहे मी, त्यामध्ये कसलाही खायचा सोडा घातलेला नाही आहे. तर अगदी साधी सिंपल आहे बघा. आता हे सगळं पीठ मी मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलाच ना, 1 किलो मी सम्राटचं बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ओवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. एवढंच घातलेलं आहे. आणि आता मी तिंबून घेत आहे, जसं कणिक मळतो ना तसंच तिंबून घेत आहे. आणि खरं सांगते फ्रेंड्स, एवढ्या साध्या सिंपल पद्धतीची शेव एवढी टेस्टी होते ना, खूप म्हणजे खूप टेस्टी होते. फक्त एवढंच घाल. बरेच जण लसूण घालतात, तेलाचं मोहन घालतात, सोडा घालतात. अजिबात घालू नका, साधी सिंपल करा आणि अशा पद्धतीने तिंबून घ्या. खूप छान पद्धतीने बनते ह्याची शेव. तर आता इथे आपलं शेवचं थोडंसं 5 ते 10 मिनटं भिजायला तसं ठेवणार आहे. आणि मी आणलेले आहे तिथे फटाके. तुम्ही दाखव फ्रेंड्सला फटाके. हे बघा, काल होती आमची बिशी, तर बिशीला हे गिफ्ट म्हणजे सगळ्यांना आम्हाला दिलेलं आहे. त्या फ्रेंडनं जिची बिशी होती तिने. मी चल पटकन दाखव, मला शेव बनवायची आणखी दाखव घेऊन ये. एवढे सगळं मागून होणार आहे का, एवढेच करायचे फटाके. मी खूप पैसे पण झाले ना बर्थडे लोक, आता तुला एवढे घेतले होते आपण. हे कसं आणले एवढं मोठं. पापाने गेले होते फटाके आणायला. बघितलं ना फटाके किती महागाचे आणि किती फटाक्यांनी, बापरे खूपच अति प्रमाणात. मला ते समजत नाही आहे, फटाक्यावरती एवढे पैसे खर्चले जातात. म्हणजे आता ॲज पॅरेंट झाल्यानंतर माणसाला खरं ते महत्त्व कळतं सगळ्या गोष्टींचं. आम्ही पण लहान असताना असेच आमच्या वडिलांना, आमचे वडील सोलापूरला त्यावेळेस आणत होते फटाके. खूप सारे फटाके आणायचे त्यावेळेस. पण आम्ही 5 जण बहीण भावंड होतो, सगळे मिळून वाटून घ्यायचं. पण आता मला कळते की खरंच ते फटाक्यावरती किती वेस्ट ऑफ मनी आहे. खूप सारे पैसे वाया जातात बिनकामाचे, खूप सारे पैसे. खरं सांगते खूप पैसे वाया जातात, हजारानं पैसे वाया जातात त्या फटाक्यावरती. आणि तेव्हा कसं आम्ही लहान असताना हट्ट करायचं फटाक्यासाठी ना. आता पण मुलं हट्ट करत होते म्हणून तर आणलं. पण आता वाटतं, फील होतं की अरे किती महागाचे फटाके आहेत असं फील होतं माणसाला. वाटतं कसलं आपण पैसे वाया घालवतो त्यासाठी. पण ज्या त्या वयात जे ते हवं असतं ते बरोबर आहे. आणि ह्या वयात आपल्याला असं फील होतं हे आपलं पण बरोबर आहे. तर बघा किती छान पद्धतीने इथे आपले शेव तयार होत आहे. आणि हे शेव तळत असताना फ्रेंड्सला एकदम मीडियम गॅस ठेवावा लागतो. आणि त्याचे जे काही बुडबुडे येतात बघा ते वरती, ते बंद झाल्यानंतर एकदा उलटून घ्यायचं आणि अख्खा 10 मिनटं आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं तेलामध्ये. आणि किती छान कुरकुरीत तरी मस्त टेस्टी होते बघा. मला तर प्रचंड आवडली. असं वाटतं ना किती साधी सिंपल आहे. फक्त आपल्या आळस करण्या वाचून फक्त राहतं. आणि आम्हाला कसं जास्त क्वांटिटी करावी लागत नाही, त्यामुळे आम्ही आचार्यांकडनं करून घेणं असल्या काय भानगडीत पडत नसते मी. एकतर विकत आणा नाहीतर घरी बनवा अशा पद्धतीने. तर एक बघा किती छान मस्त कुरकुरीत झाले. आणि सगळे शेव करून घेतले बघा. 1 किलोचा मला अंदाज आला नव्हता, खूप सारी शेव झाली. पण ठीक आहे, देता येईल आपल्याला, ह्यांना त्यांना द्यायला लागतंच तसंही. त्यानंतर बघा संध्याकाळचं आता हे सगळं काही जेवण वगैरे सगळं झालं. कारण सकाळीच मी 1 टाईमच सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. ओटा सगळं साफ करणं खूप गरजेचं राहतं. कारण की सणासुदीचं इतकं काही राडा होतो ना. नॉर्मली आपण स्वयंपाक करताना एवढा होत नाही खरं तर. पण हे काही तेलाचं वगैरे जे काही केलं ना खूप सारं घाण होतं. तर म्हणजे स्पंजीच्या घासणीने सगळा ओटा मी आता हे करून घेत आहे. आणि व्हाईट ओट्याबद्दल पण कमेंट आली होती ना की तो कसं मेंटेन करताय. खरंच खूप साधं सिंपल, काही एवढं झंझट नाही आहे व्हाईट ओट्याचं. मला प्रचंड आवडलेला आहे व्हाईट ओटा. तर एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने हा ओटा वगैरे आम्ही केलेला आहे. आणि त्याचं मेंटेन मी कसं करते हे तुम्हाला सांगेनच मी.
तर ओटा वगैरे सगळं साफ करून घेत आहे मी आणि बाकीचं पदार्थ मी काय काय बनवणार आहे ते पण तुमच्यावर अगदी थोडक्यात मी शेअर करणारच आहे। आणि तुमची कशी चालू आहे का तयारी? तुम्ही नवीन कपडे घेतलेत का? आपल्या महिलांनी साडी घेतलीत की दादा लोकांनी ड्रेस घेतलाय का? सांगा मला कमेंट करून। आणि आता चला तर मग आजचा हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी। आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बाय, आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि दिवाळी मस्त फक्की फरायचं बनवा, मस्त नवीन कपडे घाला, एन्जॉय करा, कारण लाईफमध्ये कोणता क्षण कधी येईल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे मस्त लाईफ एन्जॉय करा आणि फटाके भरपूर उडवा, जरी महाग असेल तरी उडवा। ओके बाय, गुड नाईट, सगळ्यांनी काळजी घ्या।